पिंपरीत अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान मोठा वाद निर्माण झाल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगरसेविका सविता आसवानी यांचे पती धनराज आसवानी यांच्यावर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। रविवारी सायंकाळी शगुन चौक पिंपरी मार्केट परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू होती। यावेळी धनराज आसवानी घटनास्थळी पोहोचले आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते। मात्र याच दरम्यान एका दुकान मालकाने संतापून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। फैयाज शेख उर्फ रिंकू, आरिफ शेख, मुल्लाजी, अरबाज शोहेब, उमर, इरफान आणि इतर काही जणांनी मिळून हाताने आणि लाथांनी त्यांना मारहाण केली। इतकंच नाही तर शगुन चौकात पाठलाग करत पुन्हा शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी पिंपरी कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र सुरुवातीला तक्रार दाखल करून घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी रात्री 9:30 ते 10:30च्या दरम्यान शगुन चौकात रास्ता रोको आंदोलन केलं आणि अखेर मध्यरात्री 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी अनेक संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केलाय। दरम्यान गैरसमजुतीमुळे तक्रार घेण्यात उशीर झाल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय। या घटनेमुळे पिंपरीत राजकीय वातावरण तापलं असून पुढे या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, पिंपरी।